मुळात हा प्रकार एप्रिलमध्ये घडलेला आहे. एप्रिलमध्ये घडल्यानंतर त्याची दखल मी स्वतः डीन साहेबांना भेटल्यानंतर मेडेकर यांनी त्यावेळेला सांगितलेलं की मॅडम आम्ही त्या असोसिएट प्रोफेसर याला आम्ही सस्पेंड केलेलं आहे आणि त्याची सखोल चौकशी करतो आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने डे टू डे आमच्या महापालिकेने त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. ज्या मुलींना त्रास होतो आहे त्या मुलींना सपोर्टचं काम यांनी केलेलं आहे. मुलींचं म्हणणं आहे की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो पण आमची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर मी आज आमचे आगरीपाडा पोलीस स्टेशनचे संजय निंबाळकर साहेबांना पण पत्र दिलं. आमच्या आमदार आणि अजय चौधरींनी ते पत्र दिलं होतं. त्या पत्रा अनुषंगाने त्यांनी सांगितलं की माझ्यापर्यंत आत्ता मला कुठलीही तक्रार आलेली नाही, लेखी पण नाही आणि वर्बली. तर मी त्यांना असं म्हटलं आमच्या पत्राद्वारे त्या ज्यांच्यावर आघात झाला आहे मनावर, ज्या मुलींवर, त्या डॉक्टर मुलींना बोलवून घ्या, FIR दर्ज करा त्यांच्या माध्यमातून आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण आपल्यासमोर दिसत असतो जो आरोपी आहे त्याला वाचवण्याचा कोणी काम केलं आहे का, त्याला सपोर्टिंग कोणी जॉब केला आहे का, या सगळ्या गोष्टीचं कळलं पाहिजे. आणि भूषण गगराणी साहेबांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्यापर्यंत ही केस गेल्यानंतर तात्काळ त्यांनी तिथले डीन जे मेडेकर आहेत त्यांचंही काम मी म्हणेन उल्लेखनीय होतं. आज त्यांना वेगळीकडे त्यांची बदली केलेली आहे, कुपरमध्ये. आणि शैलेश मोहिते जे इथेच जे डॉक्टर की त्यांची इथेच झाली आहे आणि ते आलेले आहेत. इथे डीन कोण याच्यापेक्षा ज्या संस्थेची आज बदनामी झाली आहे किंवा ज्या डॉक्टरनी केलं आहे त्याला मात्र सोडता कामा नये. कारण एका व्यक्तीमुळे अख्खी संस्था बदनाम होते आणि एका व्यक्तीमुळे त्या व्यक्तीला सपोर्ट कोण करतं आहे, त्या व्यक्तीला वाचवण्याचं किंवा त्या व्यक्तीला मॉरल सपोर्ट कोणी केला आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे. ही मी पोलिसांकडे मागितली आहे. तीच मी आता आलेल्या नवीन डीननं पण सांगितलं आहे. त्यामुळे येत्या 3 दिवसात ह्या गोष्टीचा नक्की छडा लागेल. पण मला असं वाटतं मग ते नायर असेल, सायण असेल, KEM असेल, कुपर असेल, भगवती असेल, ही मेजर हॉस्पिटल आहेत. या मेजर हॉस्पिटलवरती लोकांचा भरोसा आहे, डॉक्टरांवरती त्यांचा नितांत आदर असतो. तर सगळ्या डॉक्टरांच्या ज्या सगळ्या युनिट्स आहेत, मग त्यात नर्सेस असतील, डॉक्टर असतील, ह्याने कुठेही लोकांच्या भावनेला तडा जाऊ नये याचा प्रयत्न केला पाहिजे. ताई, एप्रिलमध्ये हे सगळं प्रकरण घडतं, मात्र 5 ते 6 महिने उलटतात हे प्रकरण बाहेरला. काय नेमकं कारण असेल? नाही, एप्रिलमध्ये घडल्यानंतर तात्काळ त्या डॉक्टरला त्यांनी सस्पेंड केलं आहे. माझा वैयक्तिक म्हणजे असं मला आत्ताच कळतं आहे, माझं वैयक्तिक मत तेच होतं, जर त्याला केलं तर तुम्ही त्या लेडीज हॉस्टेलच्या बाजूला त्याला राहायला का दिला, त्याला तिथून हकलवून. कारण काय झालं आहे त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकणं, म्हणजे जे तक्रारदार आहे आमची मुलगी तिच्यावर दबाव टाकणं हा प्रकार चालू होता. तो प्रशासनाच्या का लक्षात आला नाही ह्याचंही उत्तर द्यावं प्रशासनाने, हेही मी मागितलं आहे. आणि कडकातली कडक कारवाई जे जे आता दोषी आढळतील त्यांच्यावर व्हायला पाहिजे हे मी सांगितलं. काही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते असं म्हटले की आज बोलताना 2024मध्ये महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि 2029मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये सरकार. बघा, कोणी काय स्वप्न पाहावी ते त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या विचारावर किंवा त्यांच्या अधिकारावर मी अजिबात बोलणार नाही. पण मी महाविकास आघाडीमध्ये काम करते. काळ्या दगडावर भगवी रेग आहे, महाविकास आघाडीचंच सरकार आहे. पण ताई, ते असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंचा जनाधार जो आहे तो संपलेला आहे, त्यामुळे फडणवीस असं म्हणतात. बघा, तुम्ही ना असे प्रश्न, प्रत्येकाचा पक्ष वाढण्यासाठी प्रत्येकजण काही ते आपल्याला 2.5 वर्षात काही दिसलंय. त्यामुळे कोण काय म्हणण्यापेक्षा जनाधार आहे नाही आहे तो लोकसभेतही दिसलाय. ज्याच्याकडनं सगळंच काढून घेतलात, ज्याच्याकडनं आजारी असताना कुंभार रचलात आणि वर आता तुम्ही असं म्हणत असाल तर जनता शेवटी न्याय कुठे होतोय तर जनता जनार्दनच्या
कोर्टात होत आहे तो येत्या विधानसभेत दाखवतील ना. नाही पण महायुतीचं झालंय, पण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी असं विधान केलंय की लोकसभेमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यात आणि सरकार आल्यानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री. प्रत्येक नेता आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्यासाठी अशी भाष्य करणं म्हणजे ती योग्यच आहे. महाविकास आघाडी आजच्या घडीला भक्कम आहे. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाचे नेते आपापल्या यांचे मॉरल वाढवण्यासाठी जर पैकर असतील तर त्यावेळेचा तो बघू ना आम्ही प्रश्न. एक महत्त्वाचा प्रश्न, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं काही दिवसांमध्ये महाराष्ट्र दौरा असेल तो वाढलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धास्ती दोघांनी घेतली असं वाटतं का तुम्हाला? कारण मुंबई आणि महाराष्ट्रावरती विशेष लक्ष दिलं. मला काय वाटतं पेक्षा लोक काय म्हणतायत. 17 व्हिजिट बहुत खतरा हे आपण पाहिलं ना. एक शेवटचा प्रश्न, सिद्धार्थ मोकळे हे जे वंचितचे प्रवक्ते आहेत त्यांनी असंच एक स्टेटमेंट केलेलं आहे की उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती जाऊन फडणवीसांनी भेट घेतली तर संजय राऊतांनी JP नड्डा यांची देखील भेट घेतली, असं एक मोठं वक्तव्य त्यांनी. बघा संशयाच्या सुया आहे ना तर खूप मोठ्या पद्धतीने चालले आहेत. 22 वर्षापूर्वीचे मृत्यूचे गूढ आहेत असं दाखवते तर काढा. तुम्हाला रोकलंय कोणी? म्हणजे काहीच करायचं नाही, फक्त लोकांमध्ये लोकांना कन्फ्यूज करून सोडायचं, पण त्यांना समजवण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे कन्फ्यूज करणं सोपं आहे. शहाजी बापू म्हणतात की शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री. चांगलं आहे, शहाजीसारखे आमदार ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.